नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती फ्लावरचे पराठे बघणार आहोत. तर फ्लावर आता मार्केटमध्ये खूप येते, म्हणून फ्लावरचे पराठे बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर मी एक इथे फ्लावरचा कांदा घेतलेला आहे. फ्लावर जी आहे मार्केटमध्ये आता खूप येत आहे आणि खूप फ्रेश वगैरे असते. तर ही फ्लावरचे जे आहे एक एक तुकडे जे आहे काढून घ्यायचे आपण, एक एक फूल जे आहे तोडून घ्यायचं. तुम्हाला दिसतं आपल्या फ्लावरमध्ये एकही किडा वगैरे काहीच नाही आहे, म्हणून मी ते 4 ते 5 पाण्याने धुते आहे. जर किडे वगैरे असतील तर तुम्ही गरम पाण्याने धुवायची त्याला, किंवा 2 ते 3 मिनिट जे आहे गरम पाण्यात उकडून घ्यायची. तर इथे जे आहे फ्लावर धुवून झालेली आहे 4 ते 5 पाण्याने. तर आता बारीक जे असतं आपलं किसणी त्याच्याने जे आहे किसून घ्यायची. एकही जे आहे जाड राहायला नको, कारण जे आहे जाड फ्लावर राहिली तर जे आहे पराठे फाटतात आपले. तर बारीक अशी किसून घ्यायची जशी व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने. तर आपली इथे जे आहे सर्व फ्लावर जे आहे किसून झालेली आहे. तर या पद्धतीने सर्व फ्लावर किसून घ्या. आता या फ्लावरला जे आहे या स्टेजला मीठ घालून घ्यायचं. जेवढं आपल्याला जे आहे फिलिंग्समध्ये मीठ घालायचं आहे तेवढं मीठ आत्ताच घालायचं, कारण फ्लावरला मीठ घातल्याने पाणी सुटतं. तर छान असं चोळून जे आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं फ्लावरचं. तुम्हाला दिसतं या पद्धतीने दाब देऊन देऊन पाणी काढायचं, जेणेकरून जे आहे फिलिंग्समध्ये पाणीचा अंश राहायला नको, कारण त्याच्याने पराठे चिपचिपे होतात. तर जसं दिसतंय सेम पद्धतीने जे आहे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी सर्व फ्लावरचं. तर या फ्लावरमध्ये जे आहे फिलिंग्समध्ये आपण जे आहे काही मसाले घालणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदा पराठे नक्की करून बघा, खायला खूप छान लागतात. तर आता मी जे आहे अद्रक किसत आहे. अद्रक तुमच्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही करून शकतात. तर एक मिरची किसत आहे, हिरवी मिरची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम बारीक अशी चॉप करूनही टाकू शकतात. आणि 2 जे आहे लसणाच्या पाकळ्या जे आहे बारीक करत आहे. लसूणही छान असा किसून झालेला आहे. तर याच्यामध्ये जे आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी धुवून जे आहे बारीक चिरून घेतलेली आहे. अर्धा टीस्पून जे आहे चिली फ्लेक्स घालत आहे. आणि पिझ्झा मसाला ऑप्शनल आहे, घालायचा असेल तर तुम्ही घालू शकतात. पिझ्झा मसालाही जे आहे 1 टीस्पून घातलेला आहे. आणि 1 ते 2 टीस्पून जे आहे मँगो पावडर घातलेली आहे, आमचूर पावडर. त्याच्याने जे आहे पराठ्यांना थोडंसं खट्टा मिठा फ्लेवर येतो. आणि जे आहे सोबतच 1 टीस्पून जी आहे जिरा पावडर घातलेली आहे. 1 टीस्पून जे आहे तिखट घातलेलं आहे. आणि जे अर्धा टीस्पून जे आहे ब्लॅक पेपर घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे आहे कमी जास्त इथे करू शकतात. पण हे जे पराठे आहे हे जरा तिखटच खायला छान लागतात. तर छान मिक्स करून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने. आणि 2 जे आहे चीज क्यूब किसणार आहोत. चीज क्यूबने जे आहे या पराठ्यांना टेस्ट छान येते. तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही जे आहे बटाटाही याच्यामध्ये किसू शकतात, छान लागतो पराठा खायला. तर चीज क्यूब जे आहे दोन्ही किसून झालेले आहे आपले छान. तर पूर्ण मिश्रण जे आहे मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पराठ्यांची फिलिंग आता इथे रेडी आहे, ही साईडला ठेवूया आणि डो लावून घेऊया. तर डो लावायसाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, आणि त्याच्या डबलने म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट मैद्यातही करू शकतात किंवा डायरेक्ट गव्हाच्या पिठातही करू शकतात, पण मी इथे मिक्स करत आहे. एवढ्या पिठामध्ये 10 ते 12 पराठे आरामात होतात. तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 टेबलस्पून तेल घालायचं. तेल गरम करूनही घालू शकतात किंवा थंडही घालू शकतात. आणि हे मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं, छान असं चोळून घ्यायचं. आणि जसं आपण चपातीचा डो लावतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. जास्त टाईट नाही लावायचं, त्याने पराठे फाटतात. तर असं नरमच डो तयार करायचा, पीठ मळायचं. जसं चपातीचं मळू सेम त्या पद्धतीने मळून घ्यायचं, जसं व्हिडिओत दिसतंय अशा पद्धतीने. आणि थोडं तेलाचा हात घ्यायचा आणि चोळून घ्यायचं पीठ. आणि 10 ते 15 मिनटं या पिठाला आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं इथे झालेले आहे. तुम्हाला दिसतंय आपला जो पीठ आहे ते एकदम मऊ असं छान मळून झालेलं आहे. तर एक गोळा घ्यायचा, जसं आपण चपातीला गोळा घेतो त्या पद्धतीने, आणि थोडं लाटून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण जी फ्लावरची फिलिंग तयार केली होती ती भरणार आहोत. आणि छान जसं पुरणपोळीचं आपण जसं भरतो त्या पद्धतीने जे आहे भरून घ्यायचं. आणि
जसे पराठे लाटतो आपण, पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीने लाटायचे पराठे. इथे आता पराठ्याची फिलिंग भरून झालेली आहे आणि थोडं जे आहे पीठ लावायचं आणि हलक्या हाताने लाटत घ्यायचा पराठा. तर इथे एक टिप्स आहे, जर तुम्हाला कच्ची फ्लावर आवडत नसेल तर तुम्ही 2 ते 3 मिनटं तेलामध्ये अशी वाफवूनही घेऊ शकतात आणि सर्व सेम इन्ग्रेडियंट घालायचे वाफवल्यानंतर, किंवा आपण पावभाजीचं स्मॅशर असतं त्या स्मॅशरने पण स्मॅश करू शकतात वाफवल्यानंतर. तर तुम्हाला दिसतं आपला पराठा छान असा लाटत आहे, कुठेही फाटलेला वगैरे नाही आहे पराठा. अशा हलक्या हाताने जे आहे लाटून घ्यायचा. सोबतच मी तावा तापत ठेवलेला आहे. तर पराठा लाटून झालेला आहे, कुठेही जाड किंवा बारीक नाही आहे पराठा. तर एका साईडने छान असा होऊ द्यायचा ब्राउनिश आणि पलटी करून घ्यायचा, जसं चपाती भाजतो त्या पद्धतीने. पण थोडं जे आहे स्लो गॅसवरती भाजायचा, कारण फ्लावर कच्ची आहे म्हणून थोडी अशी स्लिम गॅसवरती पराठा होऊ द्यायचा व्यवस्थित. तर तेल लावायचं, कोणाला बटर आवडत असेल बटर लावायचं किंवा साजूक तूपही लावलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे भाजून घेणार आहोत. आणि याच्यासोबतच मी जे आहे टोमॅटोची चटणी पण बनवली होती, ती सर्व केलेली आहे. मेयोनीज तुम्ही जे आहे हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकतात. तर इथे पराठे जे आहे मी सर्व करत आहे. जर तुम्हाला माझ्या फ्लावरचे पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.